मंठा येथील वैष्णवी गोरे हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा मागणीचे निवेदन माहूर तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व गृहमंत्री अनिल देशमुख यांना देण्यात आले। मंठा येथील वैष्णवी गोरे हिच्यावर मंठा शहरातील बाजारपेठेत आरोपी शेख अल्ताफ बाबू याने धारदार शस्त्राने गळा कापून तिची हत्या केली। 5 दिवसापूर्वी वैष्णवी गोरे हिचा विवाह झाला होता। रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे गोरे कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती। 18 दारिद्र्य तसेच हालाकीच्या परिस्थितीशी 2 हात करत वडिलांनी वैष्णवीचा विवाह केला होता। 4 दिवसापूर्वी वैष्णवीचा विवाह झाला असताना विवाहानंतर मंठा येथे आलेल्या वैष्णवीचा आरोपी शेख अल्ताफ बाबू यांनी निर्दयीपणे धारदार शस्त्राने तिची हत्या केली। आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी व हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टी माहूर यांनी केली आहे। आम्ही आज तहसील येथे वैष्णवी गोरे हिच्या जी अमानुष हत्या झाली आहे तिच्याबद्दल निवेदन देण्यासाठी आले। तहसीलदार साहेबांना, मुख्यमंत्री साहेबांना अशा घटना आपल्या इथे सतत दर महिन्याला घडतच आहेत। या घटनांचं करायचं काय? कारण त्या मुलीला भर दुपारी तिच्या आईच्या डोळ्यासमोर ती बाजारात खरेदी करायला जात असताना तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे। असे कृत्य जर तिथे होत असेल, हा देश स्वतंत्र देश आहे जिथे स्त्रीला सन्मान दिला जातो। जर अशा सन्मान देणाऱ्या देशामध्ये जर स्त्रीवर अशा अमानुष हत्या होत असेल तर त्या नराधमाला धरून फाशीची शिक्षा द्यायलाच हवी। हे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर, कैलास मोहुले, भाजपा बूथ प्रमुख नखेगाव, महिला आघाडी पद्मा गिर्रे यांच्यासह माळी समाजातील बहुसंख्य बांधव उपस्थित होते। तहसील कार्यालयामध्ये आजच्या आठवड्यामध्ये जालन्यामध्ये अत्यंत वाईट अशा प्रकारची घटना घडली। ती घटनामध्ये प्रामुख्याने जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यामध्ये एक अत्यंत हृदयद्रावक अशा प्रकारची घटना घडली, ज्यामध्ये वैष्णवी नारायण गोरे या मुलीवर एकतर्फी प्रेमातून एका मुलाने तिची भर दिवसा चौकामध्ये धारदार शस्त्राने तिच्यावर अत्यंत क्रूर पद्धतीने हल्ला करून त्यामध्ये तिच्यावर हल्ला करण्यात आला आणि त्यामध्ये तिचा जीव तिला गमवावा लागला। अत्यंत हृदयद्रावक आणि मानवतेच्या जातीला काळीमा मारणारी घटना घडली। यामध्ये भारतीय जनता पार्टी तथा संबंधित पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले आहे। राजू दराडे, संजय घोगरे व अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।